वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्ण वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् जय श्रीकृष्ण सर्वांना मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत अ, पहिला अध्याय 17व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो. 17व्या ओवीत आपण पाहिलं की या गीतार्थाची जी थोरवी आहे. आता इथे हे लक्षात घेतलं पाहिजे, मागच्या वेळी आपण ह्याचा 17व्याचा अर्थ घेतला. एक गोष्ट विशेष त्यातली एक सांगायची अजून एक होती ती अशी की तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. म्हणजे गीतेची थोरवी नुसतं नाही, गीतार्थाची थोरवी म्हणजे यात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्या आत जाऊन त्याचा मतितार्थ जाणून घेता येतो. गीतेची थोरवी आहे आणि गीतेत जो अर्थ भरलेला आहे मध्ये एका साधकाने असा प्रश्न केला होता की गीता अर्जुनाला सांगितली तशी आधी विवस्वानाला वगैरे सांगितली, पण गीता तर धृतराष्ट्राच्या श्लोकांनी सुरुवात झालेली आहे, धृतराष्ट्राच्या प्रश्नांनी सुरुवात झाली, संजय तर पूर्वी ते कुठे होते? तर गीता ह्याचा फक्त ते सगळे संवाद जे रणांगणात झालेत त्याच्या आतला जो अर्थ आहे ती खरी गीता आहे. म्हणजे तो जो उपदेश आहे, आता तो उपदेश करताना त्या ठराविक परिस्थितीत ठराविक निमित्ताने तो संवाद सुरू झाल्यावर त्या परिस्थितीच्या, त्या निमित्ताच्या, त्या अर्जुनाच्या त्या भूमिकेप्रमाणे सांगण्याचा जो प्रवाह आहे किंवा तत्कालीन जे संदर्भ आहेत ते त्यात येणारच, पण ते घेऊन त्यात जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याला गीतार्थ म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने बघायला गेलं तर गीतार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी जी भावार्थ दीपिका आपण आता या ग्रंथाचा अभ्यास करतोय तीही काय आहे तर गीतार्थच आहे. त्यामुळे शंकरांनी पार्वती मातेला सांगावं किंवा या 17व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे त्या गीतार्थाची जी थोरी आहे तो स्वतः शंभू सांगतो आणि तिथे ती थोरवी ऐकताना चमत्कारोनी म्हणजे आश्चर्यचकित होऊन भवानी माता साक्षात पार्वती माता त्यांना त्याच्याबद्दल प्रश्न करते. ही त्याची महती आहे आणि हीच ज्ञानेश्वरीची ही महती आहे, कारण ज्ञानेश्वरी हा गीतार्थच आहे. याचा असाही अजून एक अर्थ होतो की जसं रामायण सांगत असेल कोणी, तर रामायणाची कथा किंवा भागवत जिथे चालू असेल तिथे हनुमंत स्वतः येऊन बसतात. अदृश्य रूपानेच नाही तर काहीतरी वेगळं रूप घेऊनही बसतात. असं काही अनुभव काही संत महात्म्यांच्या भागवत सप्ताहात, दत्त महाराज कवीश्वरांच्या भागवत सप्ताहात पूर्वी एकदा दादरला झालेला असताना त्यावेळी असं आहे की भागवताच्या शेवटी दान करतात, तर त्या भागवताला एक म्हातारे बुवा रोज रात्री येत असत आणि सर्वात आधी येऊन बसत आणि सर्वात नंतर ते निघून जात असतात. आणि कपडे आणि यांच्याप्रमाणे स्वच्छ कपडे जरी असले तरी विटलेले असे जीर्ण झालेले असे कपडे यांनी त्या यजमानांना वगैरे वाटलं की दानच द्यायचंय तर ज्यांना जरूर आहे त्यांना द्यावं, तर यांना आपण दान देऊ शेवटच्या दिवशी. आणि शेवटच्या दिवशी सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाचं निरूपण झालं आणि हे ते दान द्यायला त्यांना शोधतायत, तर ते आजोबा गायब, कुठे दिसलेच नाही. तर तेव्हा तो जो सप्ताह होता तो नाना महाराजांनी दत्त महाराज कवीश्वरांना, नाना महाराज तराणेकरांनी दत्त महाराज कवीश्वरांना
ना तो सप्ताह करावा अशी विनंती केली होती. त्यांनी जरी विनंती केली असली तरी दत्त महाराजांच्या दृष्टीने ती आज्ञा, कारण नाना महाराज तराणयकर हे दत्त महाराजांच्या गुरूंचे गुरुबंधू. तर असा तो दोन संतांच्या प्रेमाच्या देवाणघेवाणीतून तो घडलेला भागवत सप्ताह. तर नाना महाराज तेव्हा म्हणाले, की तुम्ही कोणाला दान देताय? कोण होते तुम्हाला कळले का? साक्षात मारुतीराय तिकडे आले होते. तर सांगायची गोष्ट अशी, की जिकडे जिकडे गीतार्थाची चर्चा आहे, गीतार्थाबद्दल उत्सुकता आहे, गीतेचा पाठ होतोय, गीता हा शब्द नुसता बोलला जातोय, तिथे भगवान आहेतच. आणि भगवानांचे परम भक्त जे आद्य भक्त म्हणतात ते महादेव शंकर स्वतः आहेत आणि पार्वती माताही तिथे आहे. आता जेव्हा गीतेच्या अर्थाबद्दल पार्वती मातेने प्रश्न केला आश्चर्यचकित होऊन 70व्या ओवीत, तिथे आता 71व्या ओवीत भगवान शंकर पार्वती मातेला आता सांगतायत 71वी ओवी, ते तर हर म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. भगवान शंकर म्हणतात, हे देवी, गीतार्थाबद्दलचे प्रश्न किंवा ते पूर्ण काय आहे हे तुला जाणून घ्यायचंय. आणि गोष्ट अशी आहे की गीतेच्या अर्थाला अंत नाही. प्रत्येक वेळी त्याच्यातनं जे तैसे हे नूतन नित्य देखीजे, कसे प्रत्येक वेळी नित्य नूतन, नवं प्रत्येक वेळी नवं. कशाप्रमाणे की देवी तुझं जसं रूप आहे, विद्यामाया आदिशक्तीने हे संसार सगळा निर्माण केला. या संसाराचं लक्षण कसं आहे, तर ते नित्य बदलत आहे. म्हणूनच बौद्ध मतात असं म्हणतात की सर्वम क्षणिकं क्षणिकम, म्हणजे ते असं म्हणतात की प्रत्येक क्षणाला जन्म आहे, प्रत्येक क्षणाला मृत्यू आहे. कारण एका क्षणापूर्वीचा आपण आणि आत्ताचा आपण हे सारखे नाही होत. आपल्या पेशी प्रत्येक क्षणाला काही निघून जात आहेत, काही आत येत आहेत. आपण ऑक्सिजन आत घेतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर घेतोय. आपण जी काय क्रिया, जो काय विचार करतोय, त्यांनी आपल्या एक क्षणाआधीचे आपण आणि आत्ताचे याच्यात काहीतरी फरक पडत जातोय. म्हणून बौद्ध मतात सर्वम क्षणिकम क्षणिकम, म्हणजे प्रत्येक क्षणी संसार उत्पन्न होतोय आणि त्याचा नाश होतोय असं ते धरतात. तर भगवान ते म्हणतायत, जसं तुझं जे स्वरूप आहे ते प्रत्येक क्षणाक्षणाला नवा नव्या रूपात तू असतेस, तसं या गीतेतनं पुन्हा पुन्हा आपण जेव्हा गीता वाचत जाऊ तसं त्याच्यातनं वेगवेगळी तत्व वेगवेगळ्या प्रकारे तो ब्रह्मानंदाचा अनुभव हा येतच राहणार आहे. म्हणून भगवान हे म्हणतात की जसं तुझं स्वरूप आहे अनिर्वचनीय म्हणतात मायेला, आद्या शक्तीला अनिर्वचनीय म्हणतात, कारण तिचं वर्णन करूही शकत नाही. त्या शक्तीचा पार भगवंत असं म्हणतात की स्वतः भगवंतांना भगवंताच्या शक्तीची पार माहीत नाही. याचा अर्थ भगवानांना अज्ञान आहे असं नाही, पण ती शक्ती अनिर्वचनीय आहे हेच खरं ज्ञान आहे. आणि हेच ज्ञान आपल्याला जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला अनिर्वचनीय शक्ती जशी अनादी आहे, त्या अनादी शक्ती ज्याच्यावर अधिष्ठित आहे तो परमात्मा तर अनादी आणि अनंत आहे, त्याची आपल्याला जाणीव होईल. आणि याकरताच गीता पुन्हा पुन्हा का ऐकावी, ज्ञानेश्वरीचा पुन्हा पुन्हा अभ्यास का व्हावा, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास का करावा. ज्ञानेश्वरीची पूजा करावी, प्रदक्षिणा करावी. भागवताचंही तेच सांगतात, गीतेचं सांगतात की पूजा करावी, प्रदक्षिणा करावी, चिंतन करावं, वाचावं, त्याचं चिंतन करावं, ऐकावं, त्याचं चिंतन करावं, सांगावं, त्याचं चिंतन करावं. कारण तुम्ही जेव्हा गीता किंवा ज्ञानेश्वरी सारखे जे परमेश्वराच्या कडून आलेले जे ग्रंथ आहेत, संत महात्मे हे भगवंताचा गुरु अवतार आहेत, त्यामुळे त्यांची वाणी आणि वेदवाणी यात फरक नाही. दया करून संत स्वरूपात येऊन भगवंतांनी वेदाचा जो बोध आहे, जो सामान्य जीवांना
वेद वाचण्याचा अधिकारही नाही, तेवढी बुद्धीही नाही, त्यामुळेच अधिकार नाही. साधन चतुष्टय संपत्तीशिवाय वेदांताचं अध्ययन करू नये म्हणतात ते तेवढ्या करता. पण तेच जसं एखादी कडू औषध असेल, तर लहान मुलाला घेण्याकरता ते गोड वेष्टनात देतात. तसं आपल्याला समजेल, आपल्याला कळेल अशा शब्दात संत वारंवार येऊन त्यावेळच्या, त्या परिस्थितीच्या अ, 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 प्रमाणे तोच गीतार्थ आपल्या सगळ्यांसमोर ठेवतात. आणि आपणही जेव्हा अ, आपण ऐकतो गीता, आपण अभ्यास करतो, तसं आपण कोणाला काही ते सांगत असू, तर तेव्हाही हीच बुद्धी असावी, की ही सेवा ईश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि सांगणारा तो आहे. कारण त्याचे शब्द आहेत. सुचलेला अर्थ त्याचा आहे आणि तो सुचलेला अर्थ त्याचाच आहे याचं प्रमाण काय? तर आपल्याला जो अर्थ त्यातनं जाणवतोय, तोच ज्ञानेश्वरीत आलेला आहे का? तोच गीताभाष्यात आलेला आहे का? त्याला शास्त्र प्रमाण, कारण शास्त्र वाचण्याची, शास्त्राचा अर्थ करण्याची ते संस्कृत आणि वेदातलं संस्कृत हे त्यातल्या त्यात प्राचीन. तर त्यामुळे तेच सिद्धांत संत ग्रंथातनं सरळ प्रमाणे आपल्याला कळून येतात. आणि जेव्हा ह्या बऱ्याच वेळा असा प्रवाद कोणी कोणी जे स्वतःला बुद्धिमान समजणारे म्हणतात, की ज्ञानेश्वरांनी जरा गीतेचा चांगला अर्थ केलाय किंवा आचार्यांचा अर्थ आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ त्याच्यात फरक आहे. हा गीतेचा अभ्यास नाही झाला. हे गीतेच्या मूळ अर्थापासून बाजूला गेल्याचं लक्षण आहे. जेव्हा लक्षात येईल, की आचार्यांनी जे सांगितलंय, तेच ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. तेव्हा हे लक्षात घ्यावं, की आपल्या अंतरात जो प्रकट होणारा जो अर्थ आहे, ते प्रकटीकरण आपली मतीने नाही, ते भगवंताच्या इच्छेने होते आणि तेच आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो, तेव्हा ती ती ईश्वराची सेवा आहे. असा जर भाव असेल तर अहंकारही नाही. भक्ताला अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या भाविका माझी या विष्णुदासा भाविकासी, नामदेव महाराज म्हणतात. तर तो वारा न लागण्याचं कारण मुख्य अधिष्ठान काय आहे, की आपण कळून घेऊ म्हणून कळणारी ही गोष्ट नाहीये. साक्षात भगवंताचा जुळाभाऊ असा नर, नारायण बरोबर नर जुळाभाऊ म्हणून जन्माला आलेला अर्जुन आणि नरनारायणाचा अवतार, त्यांची तो अवतार अजूनही आहे. ते असताना परत ह्या दुसऱ्या 2 रूपांनी ते आलेले असतानाही त्या अर्जुनाला समजून घेण्याकरता काही प्रश्न विचारावे लागले. तर त्या मानाने आपण आत्ता कलियुगात एवढं सगळं आजूबाजूची परिस्थिती जी धर्माची ला असलेली अनुकूलता तेव्हा इतकी नसताना, भ्रष्टाचार सगळीकडे पसरलेला असताना, हा गीतेचा अर्थ समजणं, त्याप्रमाणे वागणं हे फार कठीण आहे. पण कठीण जरी असलं तरी भगवंताच्या स्मरणाने, नामस्मरणाने, त्यांच्या या शरणागतीने आणि आपण जितका अभ्यास करू, ते अभ्यास म्हणजे परिप्रश्नेन सेवया, प्रत्यक्ष सद्गुरू समोर असल्यावर त्यांना प्रश्न करता येतात. आणि सद्गुरूंचा, सगळ्या संत महात्म्यांचा महिमा असा आहे, की ते प्रत्यक्ष नसले तरी आपल्याला जर एखादा प्रश्न असेल, कोणाची जर भूमिका जास्त वरची असेल, तर त्यांनी मनापासून प्रार्थना केल्यावर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन स्वप्नातनं असेही प्रश्न सोडवल्याच्या कथा आहेत. पण आपल्यासारख्यांसाठी सुद्धा हे ग्रंथरूपाने ते महात्मेच प्रत्यक्ष आहेत. ज्ञानेश्वरी का म्हणतात? ज्ञानेश्वरच आहेत ते. ज्ञानेश्वरांचा वाङ्मय अवतारच आहे. त्यामुळे या ग्रंथालाही परिप्रश्नेन सेवया आपण केलं, तर उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिना हे होऊ शकतं. ही या ग्रंथाची महती आहे. गुढार्थ दीपिकेत एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे, ती इथे वाचून दाखवावीशी वाटते. गीतेतील प्रत्येक अध्याय कोणत्या ना कोणत्या प्रक्रियेच्या द्वारा परमप्रेमरूप अशा सच्चिदानंद ब्रह्माचे प्रतिपादन करीत असल्यामुळे कोणत्याही अध्यायात
साक्षात किंवा परंपरेने परब्रह्माची प्राप्ती होते असा भाव. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादिला. हा वेदार्थ रूपी सागर ज्या परब्रह्म परमात्म्याचे धोरणे होय, तो परब्रह्म परमात्मा साक्षात जागृती दशेतील मनुष्याला त्या बोलण्याप्रमाणे अर्जुनाशी बोलला. अ, हे गीतेचं महात्म्य आहे की प्रत्येक अध्याय असं नाही की अ, दुसरा कर्म सांगणारा अध्याय आहे म्हणून त्याच्यात ज्ञान नाही. त्याच्यातही दुसरा सांख्ययोगच आहे. नंतर कर्मयोग सांगितलाय. पण त्याच्यातही भक्ती आणि ज्ञानाचं वर्णन आहे. त्याचं प्रमाण वाढत नेऊन पूर्ण आत्मनिवेदनापर्यंत 18व्या अध्यायात पोहोचलेलं आहे. पण प्रत्येक गीतेचा प्रत्येक श्लोक हा मंत्ररूप आहे असं म्हणतात. तर हा म्हणून हे एक वेगळी गोष्ट सांगितलेली म्हणून त्या 2 ओळी आणि त्याच्याबरोबर 72वी ओवी आपण वाचली. मी सांगायचं राहिलं की ही 72वी ओवी ही वाचतोय. तर तरी म्हणून केवळ परत एकदा वाचतो, की हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादिला. म्हणजे हा वेदाचा सागर आहे तो अ, परब्रह्माच्या श्री विष्णूंच्या घोरण्यातनं बाहेर आला असं म्हणतात. म्हणजे घोरण्याचा आवाज हा तो ओंकार आहे आणि त्यातनं त्या ओंकाराचंच व्याकृत स्वरूप हे सगळी अक्षर आणि वेद बाहेर आलेले आहेत. वेदज्ञान तर होतच, पण ते अक्षरात मार्फत पुढे नेलं गेलेलं आहे. तर ते अ, अ, इतकी त्या परब्रह्म श्रीकृष्णांची महती आहे. महाविष्णू स्वरूपात ते निद्रावस्थेत असताना ते त्यांच्या उच्छ्वासातनं वेद बाहेर पडले आणि मग ते ती कथा आहे ना, ते हयग्रीव दैत्यांनी नेले ब्रह्मदेवांकडून आणि मग ते भगवान विष्णूंनी मग त्याचा हयग्रीव अवतार घेऊन त्याचा नाश करून ब्रह्मदेवांना आणून दिले. तर निद्रितावस्थेत सुद्धा ज्यांच्यातनं ज्ञान प्रकट होतं ते प्रत्यक्ष भगवान श्री सर्वेश्वर, सर्व ईश्वरांचे ईश्वर असे ते भगवान, त्यांनी स्वतः तो गीतेचं ज्ञान वेदार्थ ज्ञान अनुवादिला. अनुवादिला म्हणजे ते अनुवाद केला आपण भाषांतर अशा अर्थ आता लावतो, पण अनुवाद म्हणजे जे त्यात सांगितले तेच पुन्हा सांगणे, समजावून सांगणे अशा दृष्टीने ते जागृत अवस्थेतल्या परब्रह्मानी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. हे या गीतेचं महात्म्य आहे. आता 73वी ओवी. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होत. असं हे गीतेचं ज्ञान आहे ते अगाध आहे आणि किती अगाध आहे की वेद हे सुद्धा तिथे वेडावून जातील. वेद हे सुद्धा वेडावून जातील म्हणजे वेदांनाही ते सांगता येणार नाही. आणि हेच आहे की वेदात जे परब्रह्म तत्वाचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन साक्षात वर्णन नसून म्हणजे इंग्लिशमध्ये आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो मोटिवेशनच्या बाबतीत टुवर्ड्स मोटिवेशन आणि अवे फ्रॉम. तर अवे फ्रॉम म्हणजे कसं आहे की ते जे नाही ते सांगून त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे हे सांगणं म्हणजे अवे. म्हणजे कसं तर नेती नेती शब्द नये अनुमाना आपण आरतीत ऐकतो. तर वेदात शेवटी परब्रह्म असा अमुक अमुक सहस्रशीर्षा सहस्रपादा सगळं आहे आणि त्याच्याही पलीकडचा तेही नाही अजून काहीतरी आहे असं करत आपली ज्या साधकाची जी भूमिका असेल त्या भूमिकेप्रमाणे एक वर्णन करून सगुण साकार त्या सगुण साकार रूपाचं पहिल्यांदा जे वर्णन आहे तेव्हा मंद साधकाचा बोध असा आहे की तेवढा पुरताच परमेश्वर आहे. मग त्याच्यानंतर तो सर्वव्यापी आहे, सगळीच रूप त्याची आहेत, विश्वरूप तो झालेला आहे. विश्वरूपापर्यंत पोचलो. मग मीही तोच आहे, विश्वही तोच आहे तोपर्यंत पोचलो. त्याच्याही पुढे जे जातं
की वासुदेव सर्वम, तिथे वाणी कुठली पराही परतली तेथे कैसा आहे, तर जे म्हटलेलं आहे. आपण जे संत साहित्याबद्दल बोललो, संत साहित्याचं महत्व असं आहे की गणपती आत्ताच होऊन गेले, आपण आरत्या म्हणतो. आरत्या म्हणताना पण एक एक आरतीत एक एक तत्वज्ञानात्मक आपल्याला बोध करवला आहे. पराही परतली तेथे कैसा आहे, तर जन्म मरणाचा व पुरला से अंत. पराही परतली ते म्हणजे 4 प्रकारच्या वाणी आहेत. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी. वैखरी हे आपण जे बोलतोय आता, जो संवाद साधतोय, ती मोठ्याने ऐकून येते ती वाणी. मध्यमा म्हणजे आपण जप किंवा काही करत असताना ओठ हलतायत पण आवाज निघत नाही, गळ्यात हालचाल होते. अ, अ, पश्यंती म्हणजे मनातल्या मनात काही तोंड किंवा काही न हलता नुसतं मानसिक चाललेलं. आणि त्याच्या पुढे उन्मनी अवस्थेत जेव्हा ती ज्ञानप्राप्ती आहे किंवा ज्ञान दुसऱ्याला देणं आहे, या हृदयीचे त्या हृदयी टाकले आपणासारखे केले अर्जुना, असा काही श्लोक येणार आहे, ओवी येणार आहे 18व्या अध्यायात. तशी ती वाणी जी आहे ती इथून गुरुकडनं शिष्याकडे कोणत्याही वाचा किंवा अक्षर किंवा कोणत्याही माध्यमातनं न जाता डायरेक्ट जी जाते ती वाणी म्हणजे परावाणी. पण ती परावाणी ही परतली म्हणतात, म्हणजे तिलाही सांगता आलं नाही. तसं वेदांनाही ते कळलं नाही. तिथे तेथ अल्पमी मतिमंद काय हो, काय होय, तिथे माझ्यासारखा अल्पमती काय सांगू शकणार आहे गीतेचा अर्थ, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलेलं, जे जगा धाकुटे होई जे, ते जवळीक माझी, आणि स्वतः त्याचं उदाहरण आहे. ते स्वतःकडे कमीपणा घेतायत. पण हीच ह्यातली एक खूबी आहे. आपण गीता अध्ययनात एकदा हे पाहिलेलं, की वर जाण्याचा मार्ग हे डोकं खाली करून आणि खाली जाऊन आहे. खाली जाऊन म्हणजे आचारांनी विचारांनी खाली जाऊन नाही, विचारांनी वर जायचंय. आणि नम्रतेच्या रूपात नी आपल्याला कमीपणा घेतात. तो अहंकारच आपल्याला आपल्या मूळ स्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप त्यापासून बाहेर येतोय. त्यामुळे तिकडे जेव्हा आपण विनम्रता घेतो, तेव्हा आपल्या आत्मस्वरूपाचा प्रकाश जास्त होतो. आणि हे स्वतः परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्यांना कमीपणा घ्यावा लागत नाही. हे काय बोलण्यापुरतं बोललेले नाहीयेत ज्ञानेश्वर माऊली. आपण मागेही पाहिलं, की भगवंतांनीही नारद महर्षी जेव्हा त्यांना भगवंताची लीला पाहिजे होती, की 16,008 स्त्रियांबरोबर संसार एकावेळी कसा करतात? तर प्रत्येक घरात 16,008 महालात प्रत्येक वेळी गेले. त्या प्रत्येक वेळी भगवंतांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचे पाय धुतलेले आहेत, पूजा केलेली आहेत, आशीर्वाद मागितलेला आहे. याचा अर्थ नाटक करत होते असं नाही. तीच अहंकार नसून समोर, कारण आज ईश्वर रूप दिसतंय, समोरही ईश्वर रूप दिसतंय, आणि समोर ईश्वर रूप दिसतंय त्याची पूजा करणं हे त्या ईश्वराबद्दलचं प्रेम आहे. हे आपोआपच ईश्वराकडेच आहे. त्यामुळे ईश्वरांच्या भक्तांकडेही तेच प्रेम जेव्हा येतं तेव्हा ते तद्रूप होऊन जातात. तसं हे ज्ञानेश्वर माऊली घेतात. जे जगादाकुठे होई जे, ते जवळीक माझीचा मूर्तिमंत उदाहरण त्यांनीच सांगितलेलं हा श्लोक, हे ओवी आहे. आणि तेच त्याचं उदाहरण आहे. तर असं म्हणून ज्ञानेश्वर माऊली इथं आता म्हणतात, की वेदांनाही जे सांगता आले नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले म्हणजे चारही वेद सांगून सांगून श्रमले, शेवटी तेही निशब्द झाले, बोलता येईना त्यांना. आणि शेवटी महावाक्य जरी सांगून त्या परब्रह्माचं वर्णन होतं का, तर ते महावाक्याचं पण सरळ वर्णन होत नाहीये, त्याचाही लक्षार्थ घ्यावा लागतोय. शाखाचंद्र न्यायानी ते सांगितलेलं आहे. आपण मागेही आता लक्षात नाही की ज्ञानेश्वरी कक्षेत घेतलंय किंवा मग गीता कक्षेत घेतलं असेल आपण हे, की दत्त महाराजांनी हे सांगितलेलं त्यांच्या प्रवचनात, की वेदाभ्यास करताना त्या वेदांताचा किंवा महावाक्यांचा विचार करताना हा शाखाचंद्र न्याय म्हणून सांगितलेला आहे. शाखाचंद्र न्याय म्हणजे काय, की चंद्र कुठे, आता एखाद्या जंगलात आपण असू, चंद्र कुठे रात्र आहे, चंद्र कुठे दाखवायचं असेल, आणि
दुसऱ्या कोणाला दिसत नसेल तर असं सांगितलं जातं ना, ते झाड बघ, दिसलं झाड, हा हा, मग हा चंद्र का? नाही नाही, ते मी तुला चंद्राच्या जवळ न्यायला म्हणून सांगितलं. त्या झाडाची अमुक फांदी बघ, दिसली? हा. आता त्या फांदीच्या मागे चंद्र आहे, पण ते अमुक फांदीच्या टोकाशी बघ. म्हटलं टोकाशी बघितल्यानंतर त्याच्या मागे चंद्र आहे म्हटल्यावर मग पुणे शब्दांनी सांगायची गरज पडत नाही. तसं वेद अशा ज्ञानाच्या माध्यमातनं अशा अ, अ, स्तरावर आपल्याला नेऊन ठेवतात. जर साधन चतुष्टय संपत्ती असेल, परिप्रश्नेन सेवया, असं गुरूंकडे प्रश्न करून ज्ञानाबद्दल विचार झाला असेल आणि त्यांनी ज्ञानाचा उपदेश करून आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने त्याचं श्रवण करून, इंद्रिय संयमन करून जर श्रवण झालं, तर अशा ठिकाणी आपण पोचतो की त्याच्या पुढे अनुभवाला येतो परमेश्वर. ते शब्दांनी सांगावं लागत नाही आणि शब्दांनी सांगताही येत नाही. तर हे थोडंसं ज्ञानेश्वर माऊली इथे जाणवून देत आहेत. तर आता हे जे अनंत अपार जे ज्ञान आहे, ते ते कसं कवळावं, कवेत कसं घ्यावं याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली 74व्या ओवीत सांगते आहे. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे ढवळावे, गगनमुठी सुवावे, मशके जवे. हे अपार ज्ञान जे आहे, गीतार्थ जो आहे, तो कवळावा कसा, मिठीत घ्यावा कसा, त्याला जाणीवेत आणावं कसं? कारण महातेज जे आहे, यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. सूर्य, चंद्र, अग्नी ह्याचं तेज हे माझंच तेज आहे भगवान सांगतात. असं जे महातेज आहे, सूर्यकोटी समप्रभू आपण म्हणतो, निर्विघ्नम कुर्मे देव, तसं कोटी सूर्याचं तेज आहे त्या परमेश्वराचं. किंवा मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी, वेधले मानस हरपली दृष्टी, नाथ महाराज सांगतायत श्रीकृष्णांच्या आरतीत. तर ते महातेज आहे, त्याचा प्रकाश करणं, ढवळणं म्हणजे धवल आपण पांढरं असं म्हणतो, पण धवल म्हणजे प्रकाशित, धवलणं म्हणजे प्रकाशित करणं. जो महाप्रकाश महातेज आहे त्याला आपण काय प्रकाशित करणार? आणि हे त्याला प्रकाशित करणं हे कसं आहे की मशकाने, एखाद्या माशीनी आपल्या मुठीत आकाशाला पकडण्यासारखं आहे. मग आता प्रश्न पडेल, असं जर आहे तर मग उपाय काय आता? म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून हे पुढे मी सांगणार आहे त्यांनी तुम्हाला कळणारच नाही असं आहे का, असं म्हणतायत का ज्ञानेश्वर महाराज? तर त्याचा खुलासा आता 75व्या पासून करतायत. 75वी ओवी. परी येथ असे एक आधारू, तेणेची बोले मी सदरू, जैसानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आता ज्ञानेश्वर म्हणून सांगितले, हे जरी असलं तरी मी हा जो इथे सुद्धा स्वतः मी म्हणत नाहीयेत ते म्हणतायत हा जो आता अ, अ, इथे कसं होतंय तो मी हा शब्दाचा उच्चार हा जेव्हा स्वतःकडे कमीपणा घेतला जातो तेव्हा ते त्याला मी म्हणतायत. मोठा जेव्हा श्रेष्ठत्व सांगितलं जातंय तेव्हा मी हे कुठेच आपल्याला सापडणार नाही. कमीपणा जिथे घेतलाय तिकडे फक्त तो मी आलाय आणि तेवढा अहंकार, भक्त तू भगवान मी भक्त, तू विठू माऊली मी तुझा ताना, बाप रखमा देवीवर आपण आहात, हे नातं ठेवण्यासाठी तेवढा मीपणा आवश्यक आहे. म्हणून आपण पाहिलं तर जिथे भगवंताच्या मुखातनं मी जेव्हा आहे ते सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, पण बाकी वेळी जेव्हा ते स्वतःबद्दल म्हणतायत तर तेव्हा कमीपणा जिथे घ्यायचा तिकडेच फक्त आपल्याला आढळेल का मीचा उपयोग आहे, नाहीतर तो मी गेलेलाच आहे. तर एक आधार ह्याला आहे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, की ज्या आधाराने मी बोलणं बोला अ, या गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगण्याची इच्छा धरतोय, तो आधार म्हणजे माझ्या गुरूंची अनुकूलता, गुरूंनी आज्ञा केलेली आहे मला.
आणि म्हणूनच गुरूंनी एकदा आज्ञा केल्यावर, जसं आपण सुरुवातीला प्रार्थना घेतो, "मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्." म्हणजे तुझ्या कृपेने मूक पण बोलू शकतो, पंगू गिरी लांघून जाऊ शकतो, ओलांडून जाऊ शकतं. असे तुझी ज्याच्यावर कृपा होते तो काहीही करू शकतो. तसे गुरुरूपानी आपण जी माझ्यावर कृपा केली आहे, म्हणजे निवृत्तीनाथांनी माझ्यावर जी कृपा केली आहे, त्या आधाराने, त्यांच्या अनुकूलतेने, त्यांच्या अधिकाराने, त्यांच्या इच्छेने मी हे धीर धरून अ, अ, हा अर्थ सांगण्याची इच्छा करतो. आणि तो जो कळलेला अर्थ आहे ही त्यांचीच कृपा आहे, हेही त्यात ते जाणवून देतात. कारण काय, नाहीतर मी कसा आहे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज 76वी ओवी, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला विवेक, तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे. ते म्हणतायत, एरवी पाहता मी अत्यंत मूर्ख आहे, पण मूर्ख असून सुद्धा मी हे अ, ही सुकथा भारतातली म्हणजे अ, ही अ, कथा सांगायला, ज्ञानेश्वरी भावकथा, ज्ञानेश्वरी सांगायला म्हणजे गीतेचा अर्थ सांगायचा हा मी कदाचित जरी अविवेक जरी करत असेल, तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे. तरी संतांची कृपा हा दीपक आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाला माझ्या वाचेला तो जाऊनच देणार नाही. त्यामुळे जो अर्थ केला जाईल, जो अर्थ तुम्हाला सांगितला जाईल, तो योग्यच असेल. हा आत्मविश्वासही आहे. पण हा आत्मविश्वासही नाही म्हणता येणार. हा हा गुरुवरचा विश्वास आहे, की संत मंडळी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांनी आज्ञा केलेली आहे. त्यामुळे माझ्याकडनं जो अर्थ सांगितला जाईल, माझ्या मनात जरी अविवेक असला तरी माझी वाणी जो अर्थ सांगेल, तो जो योग्य अर्थ आहे तोच सांगितला जाईल, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि तसं का होईल? कारण हे कृपाळू जे संत आहेत, ते सोज्वळ असे आहेत, प्रेमळ आहेत. आणि त्या प्रेमाने त्या अ, अ, प्रेमाचा त्यांचा सोज्वळ असा दीप जो लागलेला आहे, त्याच्या दिव्यामुळे मला हा हे सगळा जो अर्थ आहे तो नीट अ, अ, दिसून येत आहे. प्रत्यक्ष होत आहे. म्हणजे पुन्हा माझी बुद्धी नाही इथे, पण त्यांचीच कृपा एवढी मोठी आहे, की त्या माझ्या अल्पबुद्धीतही ज्ञान जे प्रकट होतंय, जे आपल्यापर्यंत येते, ते स्वच्छ ज्ञान त्यांनीच दिलेलं आहे. आणि हे कशाप्रमाणे आहे, तर 77व्या ओवीत सांगतायत. लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परीसीची आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. जसं लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परीसाचं आहे, किंवा अमृताचं सामर्थ्य काय आहे, की मृताला जीवन देणं, तसं अज्ञानाकडूनही स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनीही वेद रेड्याकडनं, अज्ञान नुसता मनुष्य अज्ञानी असला तरी त्याच्यात काहीतरी बुद्धी आहे. पण ज्या नुसत्या भोगयोनी आहेत, पशुयोनी, त्या पशुयोनीकडनं वेदाचे उच्चारण करून घेणं, हे सामर्थ्य संतांचं आहे. हे स्वतःच्या उदाहरणानेही त्यांनी दाखवून दिलेलंच आहे. तर तेच इथे सांगतायत, की जसं परिसानी सोनं होतं किंवा अमृतामुळे मृत जिवंत होतो, तसं या संतांच्या संगतीने, संतांच्या कृपेने, त्यांच्या आज्ञेने हे ज्ञान माझ्या मुखातनं येत आहे. आता 78वी ओवी. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आथी भारती, एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. तर एखादा जर मुका असला, पण त्याच्या जिभेवर जर सरस्वती देवी साक्षात येऊन बसली, तर तो पंडित होईल हे वेगळं सांगायला पाहिजे का? तर तो होईलच. तर हे त्या मुक्याचं सामर्थ्य नाही, त्या सरस्वतीचे म्हणजे त्या वस्तूचे सामर्थ्य आहे.
तसं हे गीतार्थाचं सामर्थ्य, ते गीतार्थ सांगा हे आज्ञा करणाऱ्या निवृत्तीनाथ सद्गुरूंचं सामर्थ्य आणि प्रेमाने ऐकायला बसलेले जे मंडळी आहेत, मंडळी तिथे वास्तविक आपल्या दृष्टीने जे आहेत तसे तर असतीलच तिकडे, पण त्याच्याशिवाय ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अशी आहे की त्यांना सर्व जे ऐकायला बसलेले आहेत ती सर्व मंडळी त्यांच्या अंतर्यामी हृदयेशे तिष्ठतोऽर्जुन, मी सर्वांच्या हृदयादेशी तिष्ठतो, हे जे भगवान अर्जुनाला सांगतायत ते ज्ञानेश्वर माऊलींना प्रत्यक्ष आहे. त्यामुळे त्यांना सर्वच समोर बसलेले संत स्वरूप असे भासत आहेत आणि त्यामुळे ते प्रेमाने ऐकतायत म्हणून त्यांच्याही कृपेनी हा जो योग्य तो अर्थ आहे तो प्रकट होत आहे. आपणही पाहतो ना, लहान मूल जे असेल तर ते अ, आई जर बरोबर नसली, दुसऱ्या कोणाबरोबर बाहेर गेलं तर गपचूप बसून असतं. आई आल्यानंतर त्याच्या बडबडीला वगैरे सुरुवात होते. तर तसा ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, की हे जे सगळं सांगता येणं आहे, त्याचा जो आपण म्हणतो ना कॉन्फिडन्स येतो, तो कॉन्फिडन्स मला जो आहे असं म्हणजे जो विश्वास जो वाटतोय मला, तो माझा स्वतःचा नसून या संत मंडळींच्या कृपेचा आणि त्या गीतेच्या अर्थाच्या महतीचा आहे, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. एकच मिनिटं राहिले. आता इथे थांबू. 38वी ओवी आपली झालेली आहे पहिल्या अध्यायाची. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.